नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं परत एकदा पद्मजा गुरव ब्लॉग्समध्ये स्वागत करते. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला ना कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये कनी हालशी म्हणून एक गाव आहे आणि तिथं कनी 5व्या शतकातली कनी मंदिरं आहेत. म्हणजे सुमारे 1500 वर्षापूर्वीची मंदिरं आहेत आणि तिथले आज मी तुम्हाला मंदिरं दाखवणार आहे आणि तीच पाहायला चाललोय मी आणि माझ्या मैत्रिणी. तर आजचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते, कसा गेला आमचा दिवस. तर पूर्ण ब्लॉग नक्की वॉच करा. चला भेटू आता. तर सर्वप्रथम मी पूजाच्या घरी गेले आणि पूजा आणि मी आता चाललोय मनीषाला पिकअप करायला आणि आता रस्त्यानं तुम्ही जाताना पहा हे बघा जांभळं वगैरे, करंद वगैरे आणखीन माळ वगैरे कसं विक्री करायला बसले आणि आता मी पोहोचलोय मनीषाच्या सासरी आणि मनीषाच्या जरासं पुढं कनी ते मंदिर वगैरे आहे ते दाखवेनच मी आता तुम्हाला. तसं तर मनीषा बेळगावमध्ये असते खरं आता मुलांना सुट्ट्या चालल्यात म्हणून सासरी आले आणि हिच्या सासरपासून थोड्याच अंतरावरती ते मंदिर आहे. मग मी, मनीषा आणि पूजा आता जाणार आहे. स्पेशल चुलीवरची आंबील. चुलीवरची आंबीला सासूबाईने केले. सासूबाईने केली. गाडग्यामधली छान लागते ना. तर ना मंडळी मनीषाने अशी आंबील दूध आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं आपल्या घरी. तर मी ना आज मस्तच वाटलं मला ही चुलीवरची आंबील पिऊन. तर तुम्ही पण चुलीवरची आंबील ट्राय केली आहे का आणि ती पण गाडग्यामधली? तर केली आहे तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तर आता आम्ही जाणार आहे तिघी जणी हालशीला आणि ते पण नरसिंह मंदिर पाहायला. नमस्कार मंडळी. तर आता मी पोहोचलेलो आहे जे आपण स्पॉटचं मी मागं सांगितलेलं तुम्हाला. तर ही कदम राजवंशाची ही राजधानी पण होते असं म्हणतात इथं. तर आम्ही ह्या स्पॉटवरती पोहोचलो आणि ह्या स्पॉटचं नाव आहे म्हणजे या मंदिरचं नाव आहे नरसिंह मंदिर. चला आता आपण पूर्ण दर्शन घेऊया. माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या आणि हळूहळू मी ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगत जाईन. आणि 5व्या शतकामधलं मंदिर आहे हे. सुमारे 1500 वर्षाच्या पूर्वीचं मंदिर आहे. इतकं जुनं बांधकाम आहे. तर आज इथले मी तुम्हाला कनी पूर्ण रचना दाखवणार आहे आणि इथला शिल्पकार दाखवणार आहे. चला माझ्यासोबत पाहूया. तर फायनली खूप दिवसानंतर आमची प्लॅनिंग सक्सेसफुल झाले. आम्ही प्लॅन तर खूप करतो खरं कसं होतं ना 1 वर्षानंतर माझं येणं होतं तर 1 महिन्यात आपण कुठं कुठं जायचं काय काय जायचं ते राहूनच जातं. तर फायनली आम्ही तिघी जणी कनी ह्या स्पॉटवरती आम्हाला यायचं होतं खूप दिवसापासून आणि आम्ही आत्ता येत आहे. तर वातावरण खूप छान वाटतं इकडचं आणि माहोल पण खूप प्रसन्न आहे मंदिरा साईडचा पूर्ण. केव्हा ओढतात ग विचारायला पाहिजे तिथं. ही खूप जुनी वास्तुकला आहे पूर्ण. जसं ना तुम्ही सर्वप्रथम मंदिरामध्ये एंट्री करताना मंदिरासमोरच ठेवलेला सुंदर लाकडी रत्न इथल्या धार्मिक उत्सवांची आणि प्राचीन परंपरेची तुम्हाला आठवण नक्की करून देतो आणि मंदिर पण बाहेरून पाहून घ्या कसं आहे आणि जसं तुम्ही आत शिरता इथल्या तुम्हाला मूर्त्या ना एकापेक्षा एक मूर्त्या आहेत आणि खूप जुन्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितले 1500 वर्षापूर्वीच्या ह्या मूर्त्या आहेत आणि या मूर्त्या वगैरे मी दाखवते तुम्ही आत्ताच पाहून घ्या कारण इथं व्हिडिओ काढायला वगैरे अलाउड नव्हतं. मी खूप घाबरत हा व्हिडिओ शूट करत होतो. इथं स्ट्रिक्ट होतं भरपूर. तरी पण मी थोडासा कॅमेरा काढून हे सर्व कॅप्चर केलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. ह्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आता हळू देते. चला तर मंडळी आता थोडंसं या मंदिराच्या इतिहासाकडे वळूया. तर आमच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कनी हालशी या ऐतिहासिक गावाला त्यावेळेला कनी प्राचीन काळात पलाशिका या नावाने ओळखलं जात होतं आणि हे कदम राजवंशाच्या कनी महत्वाच्या केंद्रापैकी एक स्थान होतं. कदम घराणं हे कनी कर्नाटकातील पहिले स्थानिक राजघराणे मानले जात होते त्यावेळेला. 4थ्या ते 6व्या शतकादरम्यान कनी त्यांनी या भागावर खूप राज्य केलं होतं आणि कला, संस्कृती तसेच मंदिर स्थापकाला कनी इथं खूप मोठा आश्रय दिलेला त्यांनी. त्याच काळात कनी भगवान श्री विष्णूचा नरसिंह अवतार होता कनी त्या अवताराला कनी इथं खूप श्रद्धा देत होते. म्हणजे त्या श्रद्धेमुळे कनी ह्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली होती त्यावेळेला. मंदिराची बांधणी कनी मोठमोठ्या दगडापासून करण्यात आली आहे. त्यावरील कोरीव काम तुम्ही पाहू शकता. त्या काळातील कनी कारागिरांच्या कौशल्याची हे साक्ष देऊ शकतं हे मंदिर. या मंदिरात कनी श्री भूराह, लक्ष्मी, नरसिंह हे मुख्य दैवत असून कनी भगवान श्री विष्णूच्या कनी नरसिंह आणि वराह या दोन्ही कनी अवतारांचे महत्व ह्या कनी मंदिरामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर महालक्ष्मी, सूर्यनारायण अजून गणपतीची वगैरे इतकं भरपूर इथं मंदिरं आहेत. इतकी शतके उलटून गेली तरी कनी हे मंदिर आजही कनी आपल्या मूळ वैभवासहित उभं आहे आणि इतिहास कनी श्रद्धा, प्राचीन वास्तुकलेला
सुंदर संगम तुम्हाला पाहायचा असेल ना, ह्या मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे कनी केवळ मंदिर धार्मिक स्थळ नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जिवंत ओळख आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे की नाही हलशीला भेट दिल्यावरती की नाही या मंदिराचा इतिहास जाणून घेणं आणि त्याची भव्यता अनुभवणं की नाही हा एक वेगळाच अनुभव ठरतो आपल्यासाठी. तर मंडळी तुम्ही बेळगावमध्ये आलाय तर हलशी कधी स्किप करू नका. तर ह्या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा आणि इथलं की नाही सर्व तुम्हाला माहिती ह्या दगडावरती अशी कोरीव भेटेल तुम्हाला कोरलेली आहे अशा प्रकारे. मंदिराच्या बाहेर खूप छान परिसर आहे. आता विचार चाललाय की थोडंसं शूट वगैरे घ्यायचं. आम्ही इथं थोडेसे आम्ही फोटोज वगैरे घेतो फ्रेंड्स मिळून. आणि इथं जे तुम्हाला आता गेस्ट दिसत आहेत ना आलेले हे सर्व हे सातारा सांगली बेळगाववरूनच आले तर फिरायला. तर आता थोडंसं आपण शूटिंग तर झालंय. थोडंसं मी आतलं घेतलंय, तसं परवानगी नव्हती, थोडंफारच घेतलंय मी. तर ना मंडळी या मंदिराचा ब्लॉग बनवायचं माझ्या मनात खूप दिवसापासून चाललं होतं, पण एकटीनं येणं शूट करणं हे सगळं माझ्यासाठी खूप अवघड होतं. आणि माझ्या एका गोष्टीवरती म्हणजे एका सांगण्यावरती या दोघी जणी माझ्या सोबत इथं आल्या आणि ते पण त्यांची सर्व कामं साईडला सोडून हा काय. तर स्पेशल एक थँक्यू यांच्यासाठी बनतोच. इथं येऊन आम्ही कनी भडंग वगैरे खाल्ली आणि थोडं कोल्ड्रिंक वगैरे घेतलं कारण गरमी खूप होती इथं दुपारी. आता मंदिरकडून चाललोय दुसऱ्या मंदिरकडं आणि ह्यांच्याकडे फोटो काढून संपले नाहीत, अजून फोटो काढायचे चाललेत दोघींचे पण. आणि इथं बघा मंदिराच्या बाहेर मस्त हरियाळी आहे आणि परिसर बघा मंदिरचं किती सुंदर दिसतंय, एकदमच छान वाटतंय. आणि ते तिथं ना त्या ह्याच्यामध्ये रथ आहे तो दिसतोय ना, तो रथ आहे इथं. जेव्हा ह्याची जत्रा असते तेव्हा तो रथ फिरवला जातो म्हणे, ते सांगत होते. इथे जे राहतात काम करतात ते. आणि हे बघा कदम राज्य घराण्याने हे बांधलेलं आहे. मी तुम्हाला बाकी पूर्ण माहिती दिलेलीच आहे या ब्लॉगमध्ये स्टार्टिंगपासून. वातावरण पाहताय ना परत पावसाचं झालेलं आहे आणि आता घरी जायचा टाईम झालेला आहे, घरी चालले. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण चॅनल आता मॉनिटाईज व्हायला खूप जवळ आलो आहे मी आणि वॉच टाईम पण थोडाच बाकी आहे, तो कंप्लीट करायचा आहे. तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला प्लीज. इतकी गरमी होती ना सकाळपासून आणि आता छान थंड वारा सुटलेला आहे, मस्तच वाटायला लागलंय. खूप छान वाटायला लागलंय, किती मस्त वातावरण झालेलं आहे आता. आणि मंदिर परिसरमध्ये तर एकदमच मस्त वाटायला लागलंय. अजून स्पॉट अजून खूप ठिकाणी जायचं होतं, खरं येतानाच आम्हाला घराकडून उशीर झाला, त्यामुळे ना बाकीचे स्पॉट आम्ही फिरू शकलो नाही आज. तर एकच मंदिर कव्हर केलेलं आहे. चला तर मंडळी आता तुम्हाला पुढच्या ऐतिहासिक जागेवरती घेऊन चालले मी. तर नंदगडला चाललोय आम्ही क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचे स्मारक पाहायला. तर थोडासा इतिहास सांगते मी ह्याबद्दल तुम्हाला. कित्तूरच्या राणी चन्नम्माचे यांचे विश्वासू सेनापती होते संगोळी रायण्णा. राणी चन्नम्माच्या स्वातंत्र्य लढ्यानंतरही त्यांनी की ब्रिटिशच्या विरुद्ध आपला संघर्ष सुरूच ठेवला. त्यांनी काय केलं, शेतकरी आणि सामान्य लोकांना सोबत घेऊन ब्रिटिश सत्तेला त्यांनी आव्हान दिलं होतं त्यावेळेला. त्यामुळे त्यांना कर्नाटकातील पहिला त्यांनी स्वातंत्र्य सैनिक पैकी एक मानलं जात होतं. नंदगड हे ठिकाण कनी संगोळी रायण्णाच्या बलिदानामुळे ऐतिहासिकदृष्ट्या कनी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. फाशी दिल्यानंतर त्यांचे पार्थिव नंदगड येथे दफन करण्यात आले आहे इथं. त्यांच्या स्मरणार्थ येथे समाधी, स्मारक आणि विविध विकास कामे करण्यात आली आहेत आतापर्यंत. आणि अलीकडेच येथे कनी वीरभूमी क्रांतीवीर संगोळी रायण्णा संग्रहालय कनी विकसित सुद्धा करण्यात आलं आहे. सुमारे 13 एकर परिसरात उभारलेल्या या संग्रहालयात कनी संगोळी रायण्णांच्या कनी जीवन प्रवासाची आणि त्यांच्या लढ्याची आणि स्वातंत्र्य कनी संग्रामातील योगदानाची पण इथं तुम्हाला कनी आधुनिक माहिती कनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवली जात आहे. तर इथं पोहोचलेलो आहे आम्ही, जे आता मी तुम्हाला म्हटलो 13 एकरमध्ये बांधलेलं आहे. तर हे संग्रहालय तर सध्या बंद आहे, आम्हाला ह्याची माहिती नव्हती. इथं पोहोचलेलो मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी. खरं इथं लॉक लावलेलं आहे आणि काही कामानिमित्त ह्यांना बंद ठेवलेलं आहे म्हणे. तर बॅड लक आमचं हे पाहू शकलो नाही आम्ही. तर हेच आहे संग्रहालय आणि तुम्ही जर आलाय नंदगडमध्ये तर नक्की व्हिजिट करा आणि इतिहासामध्ये संगोळी रायण्णाबद्दल खूप काही आहे, तुम्ही नक्की वाचा. तर मंडळी आजचा ब्लॉग हा माझा एंड करणार आहे, कारण फोनमध्ये तर चार्जिंग पण संपलेलं आहे आणि मी पॉवर बँक आणायला विसरले आणि म्हटलं आता इथंच एंड करूया ब्लॉगला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक, कमेंट अँड शेअर करा. प्लीज सपोर्ट करा. Support us. चला तर बाय.
भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो